Hello. Oh. Greetings. It's corporate language. I know you don't know. Hope you all are good. Yeah? Raut, Onkar Raut. CEO MHJ Enterprises. मी जेव्हा ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो ना तेव्हा पिऊन घड्याळात 9ची वेळ सेट करतो. आय एम दॅट पंक्च्युअल. दरारा आहे आपल्या ऑफिस मध्ये, पण एक एम्प्लॉई आहे जिच्या समोर माझा दरारा एकदम फरारा होऊन जातो. मिसेस ईशा डे. ओके. इररिस्पॉन्सिबल, कधीच वेळेवर येत नाही आणि माझ्या डोक्यात जाते ती. दरवेळी विचारल्यावर का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. का लेट झाला, घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. घरी प्रॉब्लेम, अगं विचारू तर दे. विचारल्याशिवायच ती कारण सांगते. घरी प्रॉब्लेम आहे सांगू शकत नाही. आय एम फेड अप ऑफ दॅट ईशा डे. फेड अप. आणि घरी प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर आपण काही आर्ग्यू पण करू शकत नाही, पण आपण घरी जाऊन चेक तर नक्कीच करू शकतो. ओके. तिच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे, बघू तिचा प्रॉब्लेम काय आहे ते. जर आज तिच्या घरी प्रॉब्लेम नसेल तर दॅट कॉमेडीचा सचिन इज आउट ऑफ माय टीम ऑन अ गोल्डन डक. सी यू गाइस. कोण आलं? हो आले येतीये. धीर नाही लोकांना. कोण आहे बरं आत्ता? काय सर? मैं कम इन सर? सॉरी तुम्ही आत पाहिजे सर. जरा आत येतं का? सॉरी सर. मैं कम इन सर? सॉरी मला आज उशीर झाला सर. घरी प्रॉब्लेम आहे ना, मी सांगू शकत नाही सर. मी ईशा डे जस्ट शट अप. काम करूया लगेच सुरू. आपण ऑफिस मध्ये नाही आहोत, मी तुमच्या घरी आहे. सर तुम्ही घरी का आलात सर? मी निघतच होते ऑफिसला जायला. पर्स दाखवू का तुम्हाला? आता मी लगेच निघत होते. आता ऑफिसची वेळ आपली 9 वाजताची आहे आणि आता 9 वाजून गेलेले आहेत. जा मग निघा. तो ठोंब्या ना चिडतो उशीर झाला की तुमच्यावर पण भडकेल. मग मला नेहमी ओरडत. तो ठोंब्या आहे की नाही ईशा डे? मीच तो ठोंब्या आहे. मीच तुमच्यावर चिडतो कारण तुम्ही रोज लेट येता. का करताय हे? You're trying to mimic me? नाही तुम्ही नाही, तुमच्या घरचा प्रॉब्लेम आहे ना काहीतरी, तुम्ही सांगू शकत नाही म्हणून मी आज घरी आलेलो आहे. सांगा, व्हॉट इज द प्रॉब्लेम? नाही सर. नो, जस्ट टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. लोकांचे प्रॉब्लेम असे. मिसेस ईशा, माय इयर्स आर ईगर टू लिसन युअर रीजन्स. टेल मी व्हॉट इज द प्रॉब्लेम. का असताय तुम्ही? तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम नाहीये. हे आजोबा व्यवस्थित झोपलेले, सगळं घर व्यवस्थित आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात? नाही सगळ्यांसारखेच प्रॉब्लेम आहेत, वेगळं काही नाहीये. सर असं नका करू. यू आर सर लिसन टू मी प्लीज. हल्ली ना माझ्याकडे तुझं लक्षच नाहीये. अहो मला साफ कधी करणार आहेस? कपडे नुसते कोंबून ठेवता आतमध्ये, नीट घड्या घालून ठेवता येत नाही तुला? असं काय करता म्हणजे? सुट्टीच्या दिवशी तरी करत जा ना. करते ना, नाही करत का काम? तुम्ही थांबा जरा. किती वेळा सांगितलंय हलू नका. हा जुनं झालंय ना कपाट, त्यामुळे असं होतं. ते डुकडुकताना मला भीतीच वाटते कोलमडून पडेल वगैरे कधीतरी. हलत जाऊ नका. मी संध्याकाळी ऑफिसून आले ना की तुमचे सगळे कप्पे साफ करणार आहे आज. ठीक आहे? हा आज करूया सगळं आपण. कपाट म्हणजे? माझे मिस्टर कपाट आहेत ना आज. असं काय करताय सर? ते कपाट आहेत ते कपाट. हो ते कपाट आहेत आज. असं काय करताय? ते रोज कपाट असतात? नाही रोज कपाट नसतात, आज कपाट आहेत म्हटलं ना. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मला अंदाज घ्यावा लागतो की आज बाबा काय आहे. तर कधी कधी कप असतात, कधीतरी असं एसी होतात कप. मग मला अंदाज घेऊन मग आज कपाट आहेत ना. 14 कप्पे आहेत म्हणे. मला सांगा 14 कप्पे मी आता साफ करत बसले तर ऑफिसला जायला उशीर नाही होणार का? मग उशीर होतो आणि मग तो ठोंब्या चिडतो माझ्यावर. मला खरंच कळत नाही काय करायचं. मी आहे तो ठोंब्या.
सॉरी तुम्ही ऐकू नका शेवटचं फक्त. मी तुम्हाला भावना माझ्या समजून घ्या फक्त की किती कसं करायचं म्हणजे मी. आय एम रिअली सॉरी. मी मगाशी खूप तुमच्यावर ओरडलो पण मला हे माहित नव्हतं. आय एम सो सॉरी. ठीक आहे सर, काही नाही. मला माफ करा. इतकंच आहे की मला यामुळे फक्त उशीर होतो, बाकी काही नाही. आय नो माफ करा. तुम्ही फक्त माझं समजून घ्या थोडं. काहीतरी होतंय त्यांना बघा. एक मिनिट हो, तुम्ही घाबरू नका. त्या कोण आहेत त्या? नणंद आहे माझी. आज वॉशिंग मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक. फुल्ली ऑटोमॅटिक. मी काय म्हटलं, नेमकं फुल्ली ऑटोमॅटिक झाल्यात तर मी सगळा लॉट काढला. पडदे बेडशीट म्हटलं एका दिवशी सगळं धुवून काढू. कारण काय होतं, कधी कधी 3-3 महिने होतच नाहीत मग मशीन, पडून राहतात मग कपडे. म्हणून म्हटलं आज सगळं एकत्रच करून टाकूया. तुला काय, तू जातेस ऑफिसला, सगळा लोड कपड्यांचा माझ्यावर. वंस, आणि आता हे झालेत कपडे, ड्रायरला एवढे वाळत नाही, दोरीवर वाळत घालावे लागतात. वंस तुम्ही चिडचिड करू नका. काढते ना, हे बघा आत्ताच झाले ना म्हणून थांबले होते. आता झाले की नाही काढले बघा. चला. यात खरंच कपडे धुतले जातात? तुमचे धुवायचे, काढा कपडे. तुम्ही वॉशिंग मशीन आहात ना, वॉशिंग मशीन राहत दिले तेवढे कपडे धुवा. डोकं नका वापरू उगाचच. बरोबर. वहिनी तुझ्या घरात राहते ना, बोल मला. नाही वंस, बघा तुम्ही रडू नका. मी फक्त टी शर्ट कसा राहिला मला काय माहिती. टी शर्ट असं होतं सर गडबडीत. बघा इतकी कामं करावी लागतात. आता हा एकटा टी शर्ट राहिला, हे सगळे कपडे धुवून झाले, तर हे एकट्यासाठी मला परत मशीन लावायला लागेल. असं होतं सर गडबडीत. फक्त हाच प्रॉब्लेम आहे. आता केलं. आता एवढे कपडे झाले की मग मी येते ऑफिसला. ह्याच्यामुळे फक्त उशीर होतो सर, तुम्ही समजून. नाही आय नो मी खूप बोललो ना तुम्हाला. आय एम सो सॉरी. मला माफ करा. मी जातो. आराम खुर्ची. माझा मुलगा निखिल आज आराम खुर्ची आहे. या बसा याच्यावर. काय बोलतो तू? काय असं डायरेक्ट बसा याच्यावर म्हणजे खूप हे होतं. खुर्ची आहे ना, मी बसते अनेकदा. छान आराम खुर्ची आहे. बसा बसा. नको नाही हे खूपच. नाही बसा तुम्ही, काही हरकत नाही. नाही नको बसत मी तिकडे. पण तुम्ही यांना ना मानसोपचार तज्ञांकडे न्या. हे बरोबर नाहीये. अहो हे सगळं चुकीचं आहे, मी तुम्हाला सांगतोय. काय कशाला? अलार्म. हे कोण आहेत आता? सासरे आहेत माझे. अलार्म क्लॉकचा कोंबडा झालेत. कधी कधी ना चिमणी होतात अलार्म क्लॉकची. एकदा झाले होते 15 दिवसांपूर्वी. मला उशीर झाला होता बघा तेव्हा. त्याचे ना एवढे गोड करतात ना. टांग 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 कचरा टांग 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 कचरा. सासूबाई आल्या वाटतं. म्हणजे त्या घंटा गाडी आहेत ना, आज दिवसभर सकाळपासून कचरा गोळा करतायत चाळीतला. येतीलच आता. झाला वाटतं. चुकीचं आहे हे सगळं. काय हे मला खरंच माफ करा. काय झालं? मला खरंच माफ करा. तुम्ही हे एवढं सगळं सहन करून तुम्ही ऑफिस मध्ये येता हेच खूप आहे. नाही सर, हेच खूप आहे. असं कसं यायला तर पाहिजेच ना. मुंगी म्हटल्यावर कणकण गोळा करायला बाहेर पडावंच लागतं. हा तुम्ही मुंगी आहात? मी मुंगी आहे. म्हणजे तुम्ही ह्यांच्यासारख्या आज मुंगी आहात? नाही मी मुंगीच आहे. लहानपणापासून आयुष्यभरासाठी मी मुंगीच आहे. म्हणूनच या घरात लग्न लावून दिलं माझ्या बाबांनी.
आता मुंगी म्हटलं की सर ही सगळी कामं करून कणकण गोळा करायचे, रांगेत जायचं, रांगेत यायचं, केवढे कष्ट पडतात तुम्हाला काय सांगू सर. हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला उशीर होतो. उशीर होतो ना, खूप त्यामुळे उशीर तो होतो. ठोंब्या तुमचं काही ऐकत नाही. ऐकतच नाही, त्याला कळतच नाही. तो वेडा येतो, त्याला मारा असं. त्याला काही नाही करू नका. धन्य आहात तुम्ही. सर धन्य आहात. धन्य आहात तुम्ही. नाही सर. मला माफ करा. मी परत यापुढे तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही आला नाहीत ऑफिसला तरीही चालेल. नाही असं कसं सर, यावं लागेल ना. काय मी तुमच्यावर चिडलो, मगाशी ओरडलो? कसं आहे, माझ्यासमोर फक्त वर्तमान येतो ना. हा भूतकाळ मला त्यांचं सुरू आहे अजून. मी येतो. नाही सर. मी निघतो. हो सर. माफ करा मला. नाही सर सॉरी सर. ऐका ना, जरा मागचा कप्पा उघडा ना. झुरळ फार गेलीत. टाकली ना उघडा ना. तांबराची गोळी. अहो पहिल्यांदा मी एका कपाटाला मिठी मारलेली आहे. पहिल्यांदा. येतो मी. ऐका सर आला तर थोडा आराम करून जा. बसा नाही ते, या ना बसा सर, बसा. आमच्या घरी. पहिल्यांदा एका खुर्चीला मी असं करतोय. नीट राहा बाळा. मी निघतो. सर तुम्ही व्हा पुढे. 10 मिनिटात मुंगी पोहोचेलच. नको. मी तुमची साखर तुम्हाला महिने पाठवत राहीन. काही गरज नाही तुम्ही यायची. साखर कशाला? तुमची सॅलरी पाठवत राहीन. सर तुम्ही किती चांगले. मी आज रिमोट होईन असं म्हणतो. सर, मी काहीतरी